मागील व्हिडिओमध्ये आपण 5 प्रश्न कव्हर केले होते. आता आपण 6वा प्रश्न म्हणजेच इंग्रजी भाषा ज्यांनी 2 निवडली आहे त्यांचा 36वा प्रश्न असणार आहे. तर आपण बघा प्रथम पहिल्या व्हिडिओमध्ये एकूण याचे 5 प्रश्न सोडवले होते. तर 31 नंबर साधारणतः 31 ते 60 हे क्वेश्चन असतात. तर पहा, आपण जर पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या किंवा मी तर सांगते पहा. इथं पहिलं म्हणजे 31व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 32चं पर्याय क्रमांक 1 आणि 33चं पर्याय क्रमांक 2. ह्याचं पूर्ण विश्लेषण मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्यानंतर 34चं येणार आहे पर्याय क्रमांक 3 आणि 35चं येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण सविस्तररित्या ह्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात. तर पहा, प्रश्न होता आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तर इथं आपल्याला काळ ओळखायचा आहे. काय हे आहे वाक्य, द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ आवर इल मॅनर्स. या ठिकाणी हॅज बीन आणि इथं वर्बला ईडी प्रत्यय लागलेला आहे. तर हा होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅव बीन किंवा हॅज बीन आणि थर्ड रूप जर वर्बचं येत असेल तर ते होते प्रेझेंट परफेक्ट टेन्स पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, चूज द वर्ड नियरेस्ट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. एसिमिलेट. एसिमिलेटचा समानार्थी आपल्याला शोधायचा आहे. ते होणार ॲब्झॉर्ब. काय होणार, ॲब्झॉर्ब पर्याय क्रमांक 1. नंतर 38 नंबरचा पहा, चूज द वर्ड अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. डर्थ. डर्थ म्हणजे कमी, डिफिशियन्सी, स्केअरसिटी आणि ह्याच्या विरुद्धार्थी होणार आहे ॲबंडन्स म्हणजे पुष्कळ प्रमाणात, भरपूर असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. तर शब्दसमूहाबद्दल एक काय करायचा, एक शब्द इथं द्यायचा आहे. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉड्स. तर हा असतो एथिस्ट. म्हणजे बघा काय म्हटलेत, अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह म्हणजे देवाचे अस्तित्व जो नाकारतो, अस्तित्व आहे अशी मानत नाही, तो कोण, नास्तिक. आणि त्याचं इंग्रजी नेम काय आहे, एथिस्ट पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. द अक्युज्ड डॅश डॅश टू द जज फॉर मर्सी. द अक्युज्ड अपील्ड, काय म्हणायचं, अपील टू द जज फॉर मर्सी पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. आपण 23 नोव्हेंबर 2025ला झालेला TET पेपर 2 मधील इंग्रजी विभाग पाहत आहोत पहा. आणि यातील हा 41 नंबरचा प्रश्न आहे. तर पेपर 2साठी ज्यांची इंग्रजी भाषा 2 आहे त्यांनी इंग्रजी द्वितीय भाषा म्हणून निवडली, त्यांना साधारणतः 31 ते 60 हे क्वेश्चन येतात. आता 2025ला आलेले हे क्वेश्चन पहा. इथे 41वा प्रश्न होता, चूज द करेक्ट फ्रेझल वर्ब टू फिल इन द ब्लँक्स. कैलास ट्राईड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॅश डॅश हिज एक्झामिनेशन. तर गेट थ्रू हिज एक्झामिनेशन. कैलासनं त्याच्या सर्व परीने म्हणजे खूप त्याने प्रयत्न केले तरी ते एक्झामिनेशन पास करू शकले नाही, त्याचा अर्थ होतो. आणि इथं फ्रेझल वर्ब होणार आहे गेट थ्रू पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. These kind of trousers are rather expensive to buy. आणि यांना बघा ए विभागामध्ये काय दिलेलं आहे, these kind of trousers. बी विभागामध्ये आर रॅदर आणि सी एक्सपेन्सिव्ह टू बाय आणि नो डी आहे नो इरर. जर इरर नसेल तर आपण डी ऑप्शन आपण निवडू शकतो. तर या ठिकाणी पहा, these काइंड ऑफ ट्राउझर्स म्हटलेत ना. आता हे अनेक वचन आहे तर इथं झालं असतं दीज काइंड्स ऑफ ट्राउझर्स असं झालं असतं. म्हणजे इथे या ठिकाणी यस लागायला हवं होतं पण ते नाही लावले, त्यामुळे ए विभागामध्ये इरर आहे. किंवा जर त्यांना इथं एक वचन पाहिजे असेल तर इथं दीजच्या ठिकाणी धीस पाहिजे होतं. धीस काइंड ऑफ ट्राउझर्स असं म्हटलं तर त्यांचं योग्य झालं असतं. म्हणजे एकतर इथं हा बदल करायला पाहिजे की इथं धीस द्यायला पाहिजे किंवा इथं दीस दिलं असेल तर इथं यस लावायला पाहिजे. त्यामुळे पर्याय ए हे आपलं उत्तर राहणार आहे. नेक्स्ट पहा,
चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन इडियम. तर बघा, टू स्पील द बीन्स, टू स्पील द बीन्स याचं योग्य उत्तर म्हणजे ह्या म्हणीचं काय होणार, अर्थ काय आहे, टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, टू स्पील द बीन्स असा त्याचा अर्थ, या म्हणीचा अर्थ होतो. नेक्स्ट पहा, रिअरेंज द जंबल पार्ट ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड P, Q, R and S to produce a meaningfully correct sentence. तर काय करायचं आहे की हे जे सेंटेन्स दिलेले आहेत त्यांचं योग्य अरेंजमेंट केली पाहिजे, ज्याने ते त्याच्यातून एक अर्थ त्या पॅरेग्राफला किंवा तिथं त्या सेंटेन्सला प्राप्त होईल. तर या ठिकाणी पहा P, Q, R, S दिलेला आहे. आपण पहा बघूया. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ. तर इथं सुरुवात कशी होणार आहे, क्यू पासून. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हू वुड बी अ गुड हजबंड टू माय डॉटर अँड हू वुड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल. म्हणजे काय म्हटलेलं आहे तर, मी एक असा जावई शोधत आहे माझ्या मुलीसाठी जो एक चांगला हजबंड पण असेल आणि माझा बिझनेससुद्धा सांभाळू शकेल. म्हणजे या ठिकाणी QSRP असे ह्याचे योग्य अरेंजमेंट होणार आहे. नेक्स्ट पाहूयात. चूज सुटेबल आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. वन ऑफ द डॅश डॅश मोस्ट कॉमन कॉजेस फॉर मालन्यूट्रिशन इज अनहेल्दी लाईफस्टाईल. तर या ठिकाणी पहा मोस्ट आलेला आहे, तर वन ऑफ दी मोस्ट तर सुपरलेटिव्ह डिग्री आलेली आहे त्यामुळे ते द येणार आहे. कॉजेस फॉर मालन्यूट्रिशन इज अनहेल्दी म्हटलेत. इथं AEIOU हे जे व्हॉवेल्स आहेत म्हणजे इंग्रजीमधील स्वर आहेत, तर इथं ह्या यू हा इंग्रजीमधील व्हॉवेल आहे आणि ह्याचा इथं उच्चार अ असा होतो, स्वरासारखा होतो आणि स्वरच हा सुद्धा इंग्रजीमधील स्वर आहे म्हणून या ठिकाणी आपण ॲन जोडायचं आहे. तर कसं वाक्य होईल, वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉजेस फॉर मालन्यूट्रिशन इज ॲन अनहेल्दी लाईफस्टाईल. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहा, चूज दी करेक्ट प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स. बुद्धिझम teaches that freedom dash dash desires will lead to escape dash dash suffering. तर या ठिकाणी पहा, बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम फ्रॉम डिझायर्स विल लीड टू एस्केप फ्रॉम सफरिंग. असं इथं होणार आहे, दोन्ही ठिकाणी फ्रॉम वापरलं जाणार आहे. म्हणजे इथे थोडक्यात अर्थ काय आहे की आपण इच्छा कमी केल्या तर आपल्याला त्रास कमी होईल असा बुद्धिझम आपल्याला टीचेस म्हणजे शिकवण देतो असा अर्थ इथं होतो. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. माय फ्रेंड यूज्ड टू रिगल अस विथ ॲनेक्डॉट्स. तर या ठिकाणी रिगलचं काय करायचं आहे, आपल्याला समानार्थी आपल्याला शोधायचं आहे. पहा, बोर, एंटरटेन, हराश, फ्लॅटर. तर इथं नियरेस्ट मिनिंग येणार आहे एंटरटेन. एंटरटेन म्हणजे काय, मनोरंजन. माय फ्रेंड यूज टू रिगल अस विथ ॲनेक्डॉट्स म्हणजे इथं एंटरटेन, रिगलऐवजी एंटरटेन हा क्लोजेस्ट शब्द वापरला तरी चालतो. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट आहे, चूज दी अल्टरनेटिव्ह विच इज ऑपोजिट इन द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. ही क्लाइम्ड अप अ स्टेशनरी वॅगन. तर या ठिकाणी स्टेशनरी म्हणजे थांबलेले, उभे असलेले आणि ह्याचा अपोजिट वर्ड आपल्याला पाहिजे. स्टेशनरी म्हणजे थांबलेले म्हणजे एकाच ठिकाणी असलेले, त्याच्या विरुद्ध होणार आहे मूविंग म्हणजे फिरते. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पहा, पॅरेग्राफ आहे, पॉज करून तुम्ही वाचून घ्या. आता आपण क्वेश्चन पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे, बदनी ठाकूर ऑफन रिमेंबर्ड हिज ancestors because he was not happy with himself. तर ह्या ठिकाणी आपण पॅरेग्राफ वेगवेगळे येत असतात त्यामुळे आपण इथे फक्त उत्तर टिक करत जाणार आहोत. ठाकूर टोल्ड स्टोरीज अबाउट हिज ancestors whenever he was encouraged by someone or friends. नेक्स्ट बघा 53चा आहे,
4, 54चा आहे 3 आणि 55चा आहे 2. 55चा आहे 2. पुढे पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश वर्ड टू अ वाईज इज डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. तर कसं बोल आहे बघा, किंवा कशी म्हण आहे. अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट म्हणजे इथं काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. Choose the correct alternative to fill in the blanks. People who are averse dash dash hard work generally do not succeed dash dash life. तर बघा, people who are averse to hard work generally do not succeed in life. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. कारण averse to, averseला काय ते to हे जोडून येत असते. नंतर पहा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. आणि हा आहे इन्व्हर्शन, हा अलंकार. पुढे पाहूया 59. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. अ लेडी मशिनरी गेव हिम अ ब्लॅक बो. तर ही वॉज गिवन अ बॅक बो बाय अ लेडी मशिनरी हे याचे योग्य उत्तर आहे. तर गेवचं काय होतं, गिवन ॲक्झिलरी वर्ब वापरले जाते. इथं गेव असल्यामुळे हे काय आहे, भूतकाळी आहे म्हणून इथं वॉज हे ॲक्झिलरी वर्ब आलं आणि ह्याचं थर्ड रूप आलं गेवचं गिवन. त्यानंतर बायचा वापर केला गेला आणि सब्जेक्टचा ऑब्जेक्ट झाला आणि ऑब्जेक्टचा सब्जेक्ट. तर ह्या सर्व नियमानुसार पर्याय क्रमांक 1 हे तर योग्य आहे. आता पर्याय का 3 नाही. अ ब्लॅक बो वॉज गिवन बाय हिम बाय अ लेडी मशिनरी हे काय आहे, योग्य नाही आहे. तर इथं योग्य असं होणार आहे की ही वॉज गिवन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मशिनरी. पर्याय क्रमांक 3. 60 पहा, लास्ट वन. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिवन सेंटेन्स. रमेश सेड टू द एस्ट्रॉलॉगर, व्हेन शॅल आय गेट ॲट हिम. तर या ठिकाणी पहा, अवतरण चिन्ह काढलं जाणार आणि हे वाक्य व्हेनच जोडलं जाणार. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कंजक्शन येणार नाही, दॅट वगैरे, कारण इथं WH क्वेश्चन आहे. रमेश आस्क्ड द एस्ट्रॉलॉगर व्हेन ही वूड गेट ॲट हिम. तर आता इथं प्रश्न चिन्ह जाण्यासाठी व्हेन नंतर येणार आहे ऑब्जेक्ट म्हणजे ही, वूड म्हणजे काय येणार आहे, त्याच्यानंतर करता येणार आहे. आणि या ठिकाणी सेम वाक्य होतं बघा, पण ह्या ठिकाणी काय झालं, वूड पहिल्यांदा आलं आणि नंतर ही आलं. इथं व्हेन ही वूड गेट ॲट हिम इथं हे योग्य आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण 23 नोव्हेंबर 2025ला झालेला हा पेपर पाहिलेला आहे, पेपर 2. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सर्व 2013 ते 2025पर्यंतच्या सर्व PYQ सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा येणाऱ्या TETसाठी उपयोग होणार आहे. कारण तुम्हाला ह्याच्यात कव्हर केलेला पोर्शन आणि कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ह्याचे तुम्हाला ज्ञान ह्याच्यापासून होणार आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू.